एकंदरीत मी असं म्हणेन की जुन्या ट्रस्टच्या ज्या जागा आहेत त्या ट्रस्टच्या जागा डिस्पोज ऑफ करण्याची एक नवीन प्रथा पडलेली आहे। गरज नसताना सुद्धा विकल्या जातात अशी असणारी परिस्थिती। चॅरिटी कमिशनरकडे महाराष्ट्र ट्रस्ट ऍक्ट जो आहे, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जो आहे, त्याच्या 36(1) या कलमाखाली चॅरिटी कमिशनरची परमिशन घेतल्याशिवाय तिला विकता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। ही जरी परिस्थिती असली तरी सेटलर जो आहे, म्हणजे ज्यांनी ट्रस्ट क्रिएट केलेला असतो, त्या ट्रस्ट क्रिएट करत असताना एक ट्रस्ट डीड असतं। त्या ट्रस्ट डीड मध्ये बदल काही करायचा असेल तर फक्त त्या त्या राज्यातल्या हायकोर्टालाच बदलण्याचा अधिकार आहे। महाराष्ट्र शासनाला सुद्धा बदलण्याचा अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी ट्रस्ट डीड इथलं वाचलेलं आहे। त्या ट्रस्ट डीड मध्ये 3 आणि 5 असे जे 2 कॉलम्स आहेत, त्या कॉलम मध्ये डेव्हलपमेंट करता येते, विकसित करता येतं, पण ज्याला डिस्पोजल आपण असं म्हणतो की तिथे विकण्याची परमिशन जी आहे, ती विकण्याची परमिशन सेटलर जो आहे त्यांनी दिलेली नाही ट्रस्टीला। त्याच्यामुळे मुळात असणारं चॅरिटी कमिशनरनी 36(1) खाली परमिशन देताना ट्रस्ट डीड बघितलं का, हाच महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो। जिथे ट्रस्टीजला विकण्याचा अधिकार नाही तिथे चॅरिटी कमिशनरला सुद्धा परमिशन देण्याचा अधिकार नाही। याचं कारण असं आहे की एकदा एकाने स्वतःची मालमत्ता ही ट्रस्ट केली तर त्या कुटुंबाच्या हातातून ती सगळी प्रॉपर्टी निघून जाते। त्या कुटुंबाचं त्याच्यावरती वर्चस्व राहत नाही आणि ती सगळी प्रॉपर्टी मग असणारी शासनाची होते, ती शासनाच्या मालकीची होते अशी असणारी परिस्थिती आहे। ती शासनाच्या मालकीची असल्यामुळे शासनाला सुद्धा बदल करण्याचा असणारा अधिकार नाही आणि म्हणून तो अधिकार बदल करण्याचा जो आहे तो हायकोर्टाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जेणेकरून सेटल करण्यात आले। सेटलरनी जी प्रॉपर्टी पब्लिक म्हणून दिल्यात आलेली आहे तिचं जसेच्या तसं स्वरूप जावं अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे असणारं चॅरिटी कमिशनर पुढे उद्या हिअरिंग आहे। ट्रस्टीज आहेत त्यांनी असणारं याचा विचार करावा, किंवा वकील जे आहेत त्यांनी विचार करावा, किंवा पाटील असणारं या ठिकाणी जे लढतात आहेत त्यांनी फक्त असणारं तेवढंच एक कलम चॅरिटी कमिशनरला दाखवून दिलं की ट्रस्टीला विकता येत नाही, त्याच्यामुळे चॅरिटी कमिशनर परमिशन देऊ शकत नाही, दिलेलं परमिशन आपण असणारं रद्द करा, तर ते परमिशन चॅरिटी कमिशनर रद्द करेल। का मग त्यांना माहिती आहे की हे मॅटर हायकोर्टामध्ये गेलं तर चॅरिटी कमिशनरवरती ताशारे कोर्ट ओढल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून ही ट्रस्टच्या जागा ह्या ट्रस्टकडेच असल्या पाहिजेत। अनयुटिलाइज असेल तर त्याचं युटिलायझेशन करण्यासाठी डेव्हलपमेंट हे मी समजू शकतो, पण त्याचं स्वरूपच बदलून टाकायचं हे जे आता बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे आणि विशेष करून ज्याला आपल्याला म्हणता येईल की
ट्रस्ट हा जो आहे हा बऱ्याच लोकांनी केलेला आहे, चांगल्या हेतूने केलेला आहे, पण त्याचा आता दुरुपयोग होतोय अशी असणारी परिस्थिती आहे, ती थांबली पाहिजे. आणि त्या दृष्टीने उद्या मला वाटतं चॅरिटी कमिशनर स्टे दिलेला जो आहे तो एक तर कन्फर्म तरी करतील किंवा सेल परमिशन जी दिलेली आहे 36(1) खाली ती रद्द करून जो काही व्यवहार झाला असेल आणि ट्रस्टीजनी टेबलाच्या वरनं टेबलाच्या खालून जे काही घेतलं असेल ते ज्यांच्याकडून घेतले त्यांना सर्व रिटर्न करायला सांगतील अशी अपेक्षा आपण सगळेजण बाळगू. याच्यामध्ये दोषी कोणाला धरायचं? ट्रस्टी किंवा धर्मदा आयुक्त? मी असं म्हणेन धर्मदा आयुक्ताला याच्यामध्ये परवानगी दिली जाते, म्हणजे धर्मदा आयुक्ताला ह्याच्यामध्ये दोषी धरलं पाहिजे. याचं कारण की ट्रस्टी हा काही मालक नाही, तर हा ट्रस्टी फक्त पूर्ण सगळ्या प्रॉपर्टी चॅरिटी कमिशनर बघू शकत नाही, म्हणून चॅरिटी कमिशनरच्या वतीने कोणीतरी सांभाळलं पाहिजे. आणि ती सांभाळण्याची असणारी कल्पना ही आपल्या इथली असणारी ही सिस्टम नाही, तर ही ब्रिटिश सिस्टम आहे. म्हणजे ट्रस्टीशिपची ही जी कल्पना आहे ही ब्रिटिशांची कल्पना आहे. आणि म्हणून त्यांनी असणारं जो कोणी ट्रस्टी करतो तो सरकारला ती प्रॉपर्टी देऊन जातो, सरकारला बघता येणार नाही म्हणून चॅरिटीचं ऑफिस निर्माण करण्यात आलं. आणि चॅरिटीलाही बघता येणार नाही म्हणून ज्यांनी सेटल केलेलं आहे त्याला माणसं कशी पाहिजेत त्याची एक नियमावली तयार करून ते नेमून त्यांच्या मार्फत ते ट्रस्ट चालवावं अशी असणारी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ट्रस्टीजला सुद्धा कुठलीही प्रॉपर्टी विकता येत नाही जर ट्रस्ट डीडमध्ये नसेल तर. या सगळ्या प्रकरणामध्ये एका राजकीय नेत्यावरती आरोप करण्यात आले की ते केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत. राजेश त्यांनी आरोप केला की सुरुवातीला त्यांचा सहभाग होता, मात्र त्यांनी इथे येऊन स्पष्टीकरण दिलं की याच्यामध्ये माझा सहभाग नाही, हे सगळे प्रकरण जे आहे ते रद्द करण्यात यावं. काल गोखले कन्स्ट्रक्शनला मेल केलेला आहे ट्रस्टींना की आम्ही आमचा व्यवहार रद्द करतोय. त्याला काही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाला किंवा ते माझं म्हणणं असं आहे की त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं असेल की शेवटी ट्रस्टीला विकण्याचाच अधिकार नाही, त्याच्यामुळे असणारा कोर्ट ही कॅन्सल केल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा आपली बदनामी होण्याच्या अगोदर कायदा जो आहे तो ओळखावा आणि आपण बाहेर पडावा असंही होऊ शकतो. यामध्ये ज्या बँक लोन सँक्शन करत होते कारभाराबद्दल होते आणि दुसरे बँक होते गिरेश्वर जी प्रोसेस आहे ती बरोबर 2-2 दिवसाच्या म्हणजे ऍप्लिकेशन नंतर स्पीडली केलेली आहे. ज्या प्रोसेस किमान महिना 2 महिना तरी लागतो. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचं बोललं जात आहे आणि सगळ्या मागे दबावाखाली किंवा त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं केलं जातं असं म्हणतो. ती मी असं म्हणेन की आता बुलढाणा अर्बन चांडक म्हणून जे आहेत पूर्ण बिझनेसमॅन आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, मी ओळखतो त्यांना. त्याच्यामुळे असणारं मॉडेल कॉलनी सारख्या ठिकाणी असं प्रपोजल येणं आणि बँकेला त्याचा फायदा मिळत असेल तर जम्पिंग करायला चांडक मागे पुढे बघणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि पॉलिटिकल प्रेशर खाली ते वागतील असं मला वाटतं.